Okay, hello, welcome student. I am Mr. D.R. Mane from VIT PAL Mechanical Department. This is our course Theory of Machine, and this is unit number 3, Cam and Follower. Okay, so Cam and Follower या unit मध्ये आपण आतापर्यंत याचा थेअरीचा पार्ट आपण संपवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन प्रॉब्लेम लास्ट जे लेक्चर झालेत त्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की डिस्प्लेसमेंट डायग्राम जे आहे ते तीन पद्धतीने आपण ड्रॉ करतोय. ओके, युनिफॉर्म वेलोसिटी, त्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशन, युनिफॉर्म एक्सलेरेशन अँड रिटार्डेशन, अशा तीन मेथड आहेत. त्यातल्या पहिल्या दोन मेथडचे आपण डिस्प्लेसमेंट डायग्राम आपण बघितलेले आहे. ओके, त्याच्यामध्ये युनिफॉर्म वेलोसिटी मेथड आणि सिंपल हार्मोनिक मोशन या मेथडनं डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची हे आपण लास्ट दोन लेक्चरला बघितलेलं आहे. त्याचे यूट्यूबला पण व्हिडिओ आहेत, यूट्यूबला लिंक टाकलेले आहे. ओके, माझ्या चॅनलला तुम्ही तिथं गेला की लास्ट लेक्चर जे आपले झालेले आहेत ते यूट्यूबला टाकले आहेत, ते पुन्हा एकदा बघून तुम्ही प्रिपरेशन करू शकताय. ओके, सो त्याच्यानंतर आपला आपण पुढची डायग्राम जी ड्रॉ करत होतो, कॅम प्रोफाईल ड्रॉ करत होतो, तर त्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम होते, सेम ऍक्सिस आणि ऑफसेट ऍक्सिस. तर त्याच्यामध्ये आपण नाईफ एज फॉलोवर विथ सेम ऍक्सिस आणि ऑफसेट ऍक्सिस दोन्ही प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. ओके, सो आज आपण जे बघणार आहोत ती डिस्प्लेसमेंट डायग्राम जी आहे ती युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन या मेथडनं युनिफॉर्म जर आला प्रॉब्लेम तर त्या मेथडनं युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन पद्धतीने डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघूया. ओके, सो लेट स्टार्ट अवर टुडेज प्रॉब्लेम. सो याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम काय आपण वाचूया आधी व्यवस्थित. A cam with minimum radius of 50 mm rotating clockwise at uniform speed and is required to give knife edge follower the motion as described below. बघा आता याच्यामध्ये काय कॅम अँड फॉलोअर जे आहे, आता मिनिमम रेडियस, कॅमची मिनिमम रेडियस किती आहे, 50 मिलीमीटर आहे. ओके, मिनिमम रेडियस किती आहे, 50 मिलीमीटर आहे. रोटेटिंग क्लॉकवाइज ऍट युनिफॉर्म स्पीड, म्हणजे तो जो कॅम आहे तो युनिफॉर्मली रोटेट होणार आहे. ओके, आणि नाईफ एज फॉलोअर आहे, याच्यामध्ये फॉलोअर कोणता आहे, तो नाईफ एज फॉलोअर आहे. कॅमची मिनिमम रेडियस किती आहे, 50 मिलीमीटर आहे. ओके, म्हणजे हा गिवन डेटा पहिला आपल्याला दिलेला आहे. आता पुढे बघूया. महत्वाचं बघा, तुम्ही काय लिहून घ्यायचं, कॅम मिनिमम रेडियस 50 mm, गिवन डेटा जो लिहून घ्यायचा तो आधी लिहून घ्यायचा की मिनिमम रेडियस 50 mm दिलेला आहे, रोटेटिंग क्लॉकवाइज युनिफॉर्म स्पीड आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नाईफ एज फॉलोअर दिलेला आहे, त्यामध्ये काय फॉलोअर कोणता आहे, नाईफ एज आहे, तो लिहून घ्यायचा. म्हणजे दोन फॉलोअर असणार आपले, एक तर नाईफ एज असणार किंवा रोलर असणार. यात कुठला दिलाय, नाईफ एज, मग नाईफ एज फॉलोअरनं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, नेक्स्ट टू मूव्ह, आता बघा पहिली कंडिशन काय दिली आहे, टू मूव्ह आउटवर्ड थ्रू 40 मिलीमीटर ड्युरिंग 100 डिग्री रोटेशन ऑफ कॅम. म्हणजे पहिला आउटवर्ड स्ट्रोक असणार आहे, पहिला स्ट्रोक तुम्हाला माहिती आहे. आता लिफ्ट, पहिला स्ट्रोक म्हणजे काय असतं, लिफ्ट असते, म्हणजे आउटस्ट्रोक असतोय, आउटस्ट्रोक म्हणतोय आपण त्याला, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, लिफ्ट म्हणतोय. आता लिफ्ट जे आहे ते किती मिलीमीटर आहे, 40 मिलीमीटर आहे, ते लिहून घ्यायचं. लिफ्ट इज इक्वल टू 40 मिलीमीटर. इथे सेपरेट काय दिलेलं नाही बघा, ह्यातच दिले की टू मूव्ह आउटवर्ड्स थ्रू 40 मिलीमीटर, म्हणजे हे काय असणार आहे, लिफ्ट असणार आहे. त्याच्यानंतर 100 डिग्री रोटेशन ऑफ कॅम, कॅमचं रोटेशन किती आहे, 100 डिग्री आहे, म्हणजे 360 मध्ये 100 डिग्री कॅमचं रोटेशन हे सुरुवातीला आउटवर्डला आहे. त्याच्यानंतर टू ड्युएल फॉर नेक्स्ट 80 डिग्री. आता पुढचा जो आहे तो काय असणार आहे, ड्युएल असणार आहे. म्हणजे पहिला काय झाला बघा, आउटस्ट्रोक 40 मिलीमीटर लिफ्ट दिलेली आहे, तुम्ही लिहायचं आउटस्ट्रोक 40 मिलीमीटर गिवन डेटामध्ये. त्यानंतर लिहायचं ड्युएल, त्यानंतर काय असणार आहे, ड्युएल असणार आहे तो 80 डिग्री दिलाय. त्यानंतर थर्ड कंडिशन काय, टू रिटर्न इट्स स्टार्टिंग पोझिशन ड्युरिंग नेक्स्ट 90 डिग्री, म्हणजे रिटर्न स्ट्रोक परत 90 डिग्री आहे. आणि पुढे काय असणार आहे, ड्युएल असणार आहे नक्कीच. म्हणजे पहिला आउटस्ट्रोक 100 डिग्री आहे, त्यानंतर 80 डिग्री आहे,
त्यानंतर 90 डिग्री आहे आणि परत 90 डिग्री आहे, असे 4 अँगल दिलेले आहेत. ओके. हा पहिला आपण प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा, गिव्हन डेटा वाचत वाचत लिहायचा. ओके. बघा, ड्रॉ द प्रोफाईल ऑफ कॅम. आता पुढचं कंडिशन काय बघा, आता प्रोफाईल कॅमचा ड्रॉ करा. पहिलं कंडिशन, व्हेन लाईन ऑफ स्ट्रोक ऑफ द फॉलोअर पासेस थ्रू द सेंटर ऑफ द कॅम, म्हणजेच काय, सेम ऍक्सिसचा प्रॉब्लेम आहे बघा. पहिलं काय कंडिशन, सेम ऍक्सिसनं सोडवायचं आहे. दुसरं, व्हेन द लाईन ऑफ स्ट्रोक ऑफ द फॉलोअर इज ऑफसेट बाय 15 mm, म्हणजे दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो, दुसरा जो प्रोफाईल ड्रॉ करायचा आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला यातलं एक कंडिशन पेपरला, यातले एक कंडिशन कुठली तरी येणार, तुम्हाला दोन्ही येत नाहीत, एक तर सेम ऍक्सिस येणार किंवा ऑफसेट येणार. ओके. मग दुसरा ऑफसेट आहे तो 15 mm ऑफसेट आहे. आता आपण बघूया की कशा पद्धतीने, आता पुढे बघा अजून काय दिलेलं आहे, द डिस्प्लेसमेंट. आपल्याला अजून हे माहित नाही की डिस्प्लेसमेंट डायग्राम कुठल्या मेथडनं ड्रॉ करायचे, ते दिलेलं आहे बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ द फॉलोअर इज टू टेक प्लेस विथ युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. बघा आता इथं आलेलं आहे. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट डायग्राम दिलेला आहे, कोणत्या मेथडनं, युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. झालं, एवढाच प्रॉब्लेम आपला असणार आहे. आता आपण काय करायचं आहे, या मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तुम्ही पहिला काय करायचं, गिव्हन डेटा. आता गिव्हन डेटा लिहिणार तुम्ही. गिव्हन डेटा मध्ये काय काय लिहिणार, आउटस्ट्रोक लिहिणार, किती आहे, आउटस्ट्रोक लिहिणार तुम्ही 100 डिग्री, त्यानंतर 80 डिग्री, त्यानंतर 90 डिग्री आणि परत 90 डिग्री. ओके. अशा पद्धतीने 4 अँगल आहेत. आता आपल्याला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळी की आपल्याला काय करायचं आहे, सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री. हे पहिला काय घ्यायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री, पहिला काय करायचं, स्केल घ्यायचं. ओके. कशासाठी, डिस्प्लेसमेंट डायग्रामसाठी. आता बघूया आपण काय, बघा तर इथं डिस्प्लेसमेंट डायग्राम, मी स्क्रीन आडवी करतोय. ओके, जस्ट मिनिट. ओके. आता इथं लक्षात येईल तुमच्या, बघा काय काय करायचं आहे, मी तुम्हाला एक प्रोसिजर 1 बाय 1 सांगतो. पहिला काय करायचं, पहिला आपण गिव्हन डेटा लिहून काढला, मी असं समजतो की तुम्ही गिव्हन डेटा लिहून काढलेला आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे अँगल आहेत की नाही, हे बघा हे अँगल आहेत, ह्या अँगलचं काय करायचं, सेंटीमीटर मध्ये आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे आहे, म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करायला लागणार. ओके. मग आता हे 100 डिग्री म्हणजे किती, 80 डिग्री म्हणजे किती, ह्या लाईन्स किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायला लागणार. मग आपलं काय, आपण स्केल घेतले, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री, हे स्केल घेतले, बरोबर आहे. मग आता 100 डिग्री डिवायडेड बाय 20, 80 डिवायडेड बाय 20, 90 डिवायडेड बाय 20, हे करा. ओके. म्हणजे आपल्याला काय मिळेल, टोटल सेंटीमीटर मिळेल. मग आता आपल्याला माहिती आहे 360 डिग्री जे आहे, डिवाइड बाय 20 केली की 18 सेंटीमीटर येते. मग ही लाईन पहिला 18 सेंटीमीटरची मी ड्रॉ केली, किती केली, 18 सेंटीमीटर. ओके. समजा 18 सेंटीमीटर पुढं हे तेवढं नाही केलं तरी चालतंय, जेवढं असेल तेवढं, पण आपण आता बघूया 18 सेंटीमीटर आपण ड्रॉ करूया. ओके. ड्रॉइंग शीट मध्ये हा पेपर, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता पुढं, आता मी काय केलं, ह्याचे पॉइंट मार्क करून घेतले. पॉइंट म्हणजे काय, पार्ट केले. बघा पहिला पार्ट किती आहे, 100 डिग्रीज आहे, म्हणजे डिवाइड बाय 20 करा, म्हणजे जे काय असेल ते सेंटीमीटर. आता 5 सेंटीमीटर किती येणार, हे 5 सेंटीमीटर येणार. हे किती, डिवाइड बाय 20 म्हणजे हे किती, 4 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर 5 सेंटीमीटर वर तुम्ही ही लाईन ड्रॉ केलाय, सॉरी नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. ओके, जस्ट मिनिट. बघा आता 1 बाय 1 व्यवस्थित बघा, प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. ओके, एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला एक्झाम जर याची झाली, समजा रिटर्न एक्झाम झाली, तर हे यामध्ये तुम्हाला 12 ते 16 मार्क मिळणार आहेत. ओके. त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके.
जस्ट मिनिट, आपण एकदा पुन्हा प्रॉब्लेम घेऊया. बघा, इथे लक्ष द्या. आता पहिला समजलं तुम्हाला, 18 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली, हे 4 पार्ट करून घेतले, काय असेल ते डिवाइड बाय 20 करा आणि त्याच्याप्रमाणे हे 4 पार्ट करून घ्या. आता आता बघा, आपल्याला लिफ्ट दिल्या, लिफ्ट इथं दिलेला आहे 40 मिलीमीटर लिफ्ट दिले आपल्याला. ओके, त्या प्रॉब्लेम मध्ये तो गिव्हन डेटा आपण लिहून घेतलेला असेल, लिफ्ट इज इक्वल टू 40 मिलीमीटर. आता ह्यातून व्हर्टिकल 40 मिलीमीटर घ्या, 40 मिलीमीटर लाईन घ्या. त्यानंतर हा असा रेक्टँगल कंप्लीट करा, इथून पण 40 मिलीमीटर घ्या आणि हा रेक्टँगल, ही ऑलरेडी आपल्याकडे लाईन आहे. ओके, असा रेक्टँगल कंप्लीट झाला आपला, म्हणजे होणार. ओके, सो आपला हा रेक्टँगल कंप्लीट झाला. ओके, आता आपला हा रेक्टँगल कंप्लीट झालेला आहे, बघा इथं आहे. ओके, आता आपण काय करायचं आहे, या प्रत्येक हे जे पॉइंट आपण मार्क केलेत की नाही, या प्रत्येक पॉइंट मधून व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करून घ्यायची. ओके, असं तुम्ही कंप्लीट करून घ्या. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. पहिला काय केलं, 18 सेंटीमीटरची लाईन, त्यानंतर जे 100 डिग्री, 80 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री जे दिले त्याला डिवाइड बाय 20 करायचं, काय असेल ते सेंटीमीटर मध्ये येते, ते सेंटीमीटर तेवढं लाईन ड्रॉ करून घ्यायची. 4 पार्ट केले, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायच्या प्रत्येक पार्ट मधून, असा ब्लॉक तयार होतोय. आता हा तयार झाल्यावर आपल्याला आता हे आणि हे दोन तयार करायचं आहे. म्हणजे हे काय, आउटस्ट्रोक, हा काय ड्युएल, हा रिटर्न स्ट्रोक, हा ड्युएल. ड्युएलला आपण काय करायला लागत नाही, इथं आपल्याला प्रोसिजर आहे. ओके, आता बघा, आता आपल्याला दिलेलं आहे, हा प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक हे युनिफॉर्म व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ड्रॉ करायचं आहे म्हणून दिलेलं आहे आपल्याला. ओके, त्यामुळे आपण ही मेथड वापरायला लागलोय. बघा, आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन मध्ये काय करायचं, एकदम सिंपल आहे. सगळ्यात महत्वाचं आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक हे जे 6 पार्ट करून, इक्वल पार्ट करून घ्यायचे. आता मी जे 6 पार्ट करून घेतो, ह्याचे आणि ह्याचे 6 पार्ट करून घेतो. आता 6 पार्ट करणार म्हणजे कसं करणार, आता हे ऑलरेडी किती आहे बघा, 20 डिवाइड बाय 100 म्हणजे 5 सेंटीमीटर आपल्याकडे, म्हणजे 50 मिलीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे 50 मिलीमीटर. हे जे 6 पार्ट करायचे, मग डिवाइड बाय 6, डिवाइड बाय 6 करा, काय असेल ते पार्ट्स जे येईल त्या पद्धतीने. आता इथं काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. असे 6 पार्ट मी करून घेतले. तसंच आउटस्ट्रोकचे पण काय करा, आता डिवाइड बाय 20 म्हणजे हे किती आले, हे पण तसंच पद्धतीने सेंटीमीटर जे काय असेल तर त्याचे तुम्ही परत 6 पार्ट करून घ्या. कॅल्क्युलेटरनं व्यवस्थित तुम्ही काय करा, कॅल्क्युलेशन करून असे किती मिलीमीटर होते बघा, आणि कंपास मध्ये तेवढं घ्यायचं आणि मार्क करत जायचं. पहिलं फक्त काय करायचं, डिस्टन्स कंपास मध्ये पट्टीने घ्यायचं आणि पुढचं जस्ट कर्व मार हे जायचं, हे बघा आर्क असं करत जायचं, पॉइंट मारत जायचं. ओके, प्रत्येक वेळी मोजत बसायला लागत नाही. पहिला एक पार्ट, आता 5 सेंटीमीटर, आता मला माहिती आहे 5 मिलीमीटरचा एक पार्ट आहे, मी कंपास मध्ये घेणार 5 मिलीमीटर आणि इथून नुसतं पुढच्या पहिल्या याला काय करणार, मी असं मार्क करत जाणार 5-5 मिलीमीटर. ओके, पट्टीनं मोजायची काय गरज नाही प्रत्येक वेळी. त्यानंतर आता आपण असे 6 पार्ट करून घेतले. मग आता आपण नंबरिंग करणार, 1 2 3 4 5 6, परत 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश नंबरिंग केला. त्यानंतर काय करायचं, आता बघा, आता पुढचा पार्ट आहे, आता महत्वाचा पार्ट आहे इथं. आता हा सेंटरचा जो पार्ट आहे की नाही बघा, 1 2 3 1 2 3, म्हणजे इकडं 3 पार्ट, इकडं 3 पार्ट, मधला जो पॉइंट आहे, म्हणजे इथं 3 लिहिलेला आहे आपण, इथला मधला जो आहे तो 3 डॅश आहे. ती जी लाईन असते की नाही, ही लाईन, आता काय करायचं बघा, हे जे प्रत्येक पार्ट केलेत की नाही तुम्ही, त्या प्रत्येक पार्ट मधून काय करा, व्हर्टिकल लाईन अशी ड्रॉ करा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. हे बघा, प्रत्येक पार्ट मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. ओके, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. आता काय करायचं बघा, आता मधली जी लाईन आहे की नाही, ही लाईन बघा, इकडे 3 इकडे 3, बरोबर मधली लाईन आहे बघा, इकडे 3 पार्ट आहेत, पलीकडे 3 पार्ट आहेत. इथं पण तसंच आहे, आउटस्ट्रोकला पण, आउटस्ट्रोकला पण आणि रिटर्न स्ट्रोकला दोन्हीला तसंच आहे.
जे मधली जी लाईन आहे त्या मधल्या लाईनचं काय करायचं, 6 पार्ट करून घ्यायचे. जसं आपण ह्याचे 6 पार्ट करून घेतले की नाही, तसं या मधल्या लाईनचे 6 पार्ट. ते कसे करणार तुम्ही, 40 डिवायडेड बाय 6. लक्षात आलं? काय करणार, 40 डिवायडेड बाय 6 करा. 6 जे काही येतील जे काही मिलीमीटर येईल ते मिलीमीटर इथं मार्क करत जायचं. हे बघा असे 6 पार्ट झाली. त्याला आता नंबर येईल, काय करायचं इथं लेटरिंग करूया. इथं नंबरिंग केलेलं आपण, मग इथं आता काय करूया, लेटरिंग करूया. स्मॉल लेटर द्या, ए बी सी डी ई असे पार्ट करून घेतले. लक्षात आले का, बघा बघा हे पार्ट दिसतात काय केलेले, असे पार्ट्स करून घ्या. इथं पॉइंट्स मी मार्क करून घेतो बघा, असे काय केले, पॉइंट्स केले. ओके. आता हा कॉर्नर हा कॉर्नर, आता बघा इकडून काय करायचं, या कॉर्नर टू या कॉर्नरला जॉईन करून घ्यायचं आणि या कॉर्नर टू या कॉर्नरला जॉईन करून घ्यायचं. लक्षात आलं? कॉर्नर टू कॉर्नर, कॉर्नर टू कॉर्नर जॉईन करून घ्या. आता वरती 2 पार्ट असतात, राहिले खाली किती, या 2, हे बघा ही जी लाईन मी ड्रॉ केली आहे की नाही, ह्याच्या वरती किती पार्ट आहेत, 2 पार्ट आहेत. खाली किती पार्ट आहेत, 2 पार्ट आहेत. आता काय करायचं बघा, हे महत्वाचं आहे. खालचा कॉर्नर ह्या 2 पार्टला जोडायचं, वरचा कॉर्नर या 2 पार्टला जोडायचं. तसंच इथं आता वरून खाली यायला लागलोय, इथून खाली वरती जायला लागलोय. ओके. तर इथं वरून खाली आले म्हणजे वरचा पार्ट, वरच्या कॉर्नर मधून हे 2 पार्ट जोडले, खालच्या कॉर्नर मधून हे 2 पार्ट जोडले. लक्षात आलं? काय केलं, इथून खालून वरती गेलोय आणि इतर रिटर्न स्ट्रोकला वरून खाली आलोय आपण, म्हणून वरून वरचे 2 पार्ट, खालचे 2 पार्ट, वरच्या कॉर्नर मधून वरचे 2 पार्ट, खालच्या कॉर्नर मधून खालचे 2 पार्ट, हे काय केलं, लाईन्स ड्रॉ केल्या. आता आता महत्वाचं आहे बघा, आता एवढं केलं आपण. आता कसं करायचं, आता पॉइंट्स मार्क करायचे आहेत आपल्याला. आता पॉइंट्स कसे मार्क करायचे बघा, आता मी ए टू ए एकच दाखवतो तुम्हाला, ए टू ए किंवा ए टू बी असे 2 पॉइंट आहेत. आता सपोज पहिली लाईन ए टू ए आणि आपली पहिली लाईन ही आहे. हा क्रॉस पॉइंट कुठला मिळाला आपल्याला, हा इथे क्रॉस पॉइंट मिळाला, तो पॉइंट मार्क करून घ्यायचा. त्यानंतर बघा ए टू बी ही लाईन आपली आहे. सॉरी स्टुडंट, नेटवर्क इश्यू आहे. ओके, जस्ट मिनिट, होतो लगेच. जस्ट मिनिट. एकदम सिंपल प्रोसेस आहे. ओके, त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस वाईज तुम्ही गेला की ह्याच्या एवढा सोपा प्रॉब्लेम कुठलाही नाही. बघा आता आपण काय काय केलं, पहिल्यापासून जर प्रोसिजर मी परत एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, बघा आपण पहिला काय केलं, होरिझोंटल लाईन ड्रॉ केली. होरिझोंटल लाईन केल्यावर आपण 4 पार्ट केले. हे जे 4 पार्ट केले ते स्केल प्रमाणे आपण 1 सेंटीमीटर 20 डिग्री घेतले, मग डिवाइड बाय 20 करा. याला किती स्केल येईल, सेंटीमीटर काय येईल ते त्या पद्धतीने काय करा, पार्ट करून घ्या. लिफ्ट 40 मिलीमीटर आहे, त्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलं. त्याच्यानंतर आपण हे आउटस्ट्रोक आणि हा रिटर्न स्ट्रोक ह्याचे 6 पार्ट करून घेतले. प्रत्येक पार्ट मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ओके, असा बॉक्स आपला तयार झाला. त्याच्यानंतर आता आपण काय केलं, मधले जे लाईन आहे, हे आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकची मधली जी लाईन, त्याचे पण 6 पार्ट करून घेतले. त्यानंतर हा कॉर्नर टू हा कॉर्नर, हा कॉर्नर टू हा कॉर्नर आपण काय केलं, जोडून घेतलं, जॉईन केलं. जॉईन केलं. आता जॉईन केल्यानंतर आपण काय केलं, या मधल्या लाईनच्या वरचे 2 पार्ट आणि खालचे 2 पार्ट
हे बघा, वरती 2 पार्ट आहेत, इथं खाली 2 पार्ट आहेत. खालच्या कॉर्नर मधून हे 2 पार्ट जोडले, वरच्या कॉर्नर मधून हे 2 पार्ट. तसंच इथं पण तसंच हे करून घेतलं. हे करून घेतल्यावर क्रॉस पॉइंट आपल्याला बघत जायचंय. काय करायचं? क्रॉस पॉइंट हे बघा, ए टू ए दिसते काय? ए टू ए ही तिरकी लाईन आणि ही पहिली लाईन. हे पॉइंट्स पहिला इथं मार्क केला. दुसरा पॉइंट कसा मार्क करायचा आहे? बघा, ए टू बी आणि 2 टू ही दुसरी लाईन आहे बघा. ह्याचा क्रॉस पॉइंट इथं मिळाला आपल्याला. बघा इथं इथं एक पहिला आला, इथं दुसरा आला. तसाच हा क्रॉस पॉइंट इथं तिसरा आला. ह्याचा क्रॉस पॉइंट 4 टू वरची जी टू डी हा, त्यानंतर हा. बघा, मी अजून झूम करून दाखवतोय. जस्ट मिनिट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथं लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने. बघा, ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. ओके, इथं पहिल्या लाईनला आणि ह्या लाईनला जो क्रॉस आहे तो जोडला आपण. त्याच्यानंतर बघा, ही दुसरी लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे तिरकी. इथला क्रॉस पॉइंट जो आहे तो इथं मार्क केला. म्हणजे हा पहिला, हा दुसरा. तसंच हे बघा, ही तिसरी लाईन आहे आणि मधला सेंटरचा पॉइंट बरोबर हे बघा इथं आहे तो, हा तिसरा पॉइंट. तसाच सेम इथून इथं आलो आणि ही लाईन आता पुढची, त्याच्या पुढची हा पॉइंट मिळणार. ओके, इथं मिळाला पॉइंट. म्हणजे असे पॉइंट्स काय करायचे, हे मार्क करून घ्यायचे. तसंच इकडं पण या साईडला पण काय करा, पॉइंट्स आहे बघा, इथं पण आहे बघा. हा पहिला वरचा पॉइंट, सॉरी, हा वरचा पॉइंट, मग हा पॉइंट, मग हा सेंटरचा, मग इथं आहे, मग इथं आहे. मग ह्याला काय केलं मी, पहिल्याला ए दिलं नाव, या पॉइंटला मी नाव दिलं बी, या पॉइंटला नाव दिलं सी, या पॉइंटला मधल्या पॉइंटला नाव दिलं डी. मग ई कॅपिटल लेटर एफ, इथं जी, इथं एच, ओके, इथं जे, के, एल, एम, एन, पी दिसते. या पद्धतीनं काय लेटरिंग करून घ्या. ओके, आणि आता हे जे पॉइंट्स तुम्ही हे बघा, इथं जे पॉइंट्स तुम्ही मार्क केलेले आहेत बघा, दिसतात का पॉइंट्स तुम्हाला? ओके, असे पॉइंट्स जे मार्क केलेले आहेत की नाही, ते काय करायचं, जोडायचं. स्मूथ कर्व असा बरोबर ह्याच्यामधून असा जोडायचा. ही झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम आपली तयार. ही पुढे पर्यंत न्यायची. ओके, लक्षात आलं? एवढी सोपी प्रोसिजर आहे. आता बघा, सिंपल हार्मोनिक मोशनला आपण काय करतो, तो इथं सेमी सर्कल ड्रॉ करतो. ह्याचे आपण पार्ट करून मग हे आडवे करून मग क्रॉस लाईन आपण त्याच्यात, ज्या क्रॉस लाईन येणार, सॉरी बघा, आपण काय करतो, सिंपल हार्मोनिक मोशनला हे सेमी सर्कल ड्रॉ करून इथून आपण काय करू, जे पार्ट करून असे, मग त्या पार्ट मधून आपण लाईन्स ड्रॉ करून मग क्रॉस पॉइंट आपण जोडत होतो असे. इथं तसं नाही. इथं काय, मधली लाईन आहे त्याचे पार्ट करायचे आणि ते अशा पद्धतीनं खालचे 2 पॉइंट, वरचे 2 पॉइंट असे जोडायचे. मधले क्रॉस टू क्रॉस, या कॉर्नर टू त्या कॉर्नर लाईन जोडायची अशी. आणि जे क्रॉस पॉइंट येतील असे व्हर्टिकलचे, ते आपण मार्क करत जायचं आणि जोडायचं. लक्षात आलं? अशा पद्धतीनं हा युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन, म्हणजे हे काय झालं, हे एक्सलरेशन आणि हे रिटार्डेशन असे कर्व आपल्याला मिळणार. शेवटपर्यंत असा जोडायचा. ओके, म्हणजे हा कर्व असा येणार बघा आपला. ओके, सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट डायग्राम ऑफ युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. एकदम सिंपल प्रोसिजर आहे. तुम्ही कागदावर ड्रॉ करा, ड्रॉइंग पेपरवर. मला तिन्ही मेथड आपल्या ज्या झालेल्या आहेत त्या तिन्ही मेथडची
डिस्प्लेसमेंट डायग्राम तुम्ही ड्रॉ करायचे आहे. हाच डेटा घ्यायचा आहे. 3 प्रॉब्लेम जे आहेत 3 प्रॉब्लेमचे डेटाच घ्यायचा आहे. सेम तुम्ही ड्रॉ करायचा आहे आणि मला फोटो काढून पाठवायचा आहे. दुसरी असाइनमेंट तुमची हीच असणार आहे की तुम्ही काय करायचं आहे आणि आपला प्रॉब्लेम हे तुम्हाला दोन्ही गोष्टी करायला लागणार आहेत. हे बघा तुम्हाला एक्सपेरिमेंट सुद्धा हा आहे. कॅम अँड फॉलोअरचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये हेच करायचं आहे. प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुमचा असाइनमेंट पण मग दोन्ही गोष्टी होणार आहेत. मी तुम्हाला वेगवेगळं देणार नाही. तुम्हाला असाइनमेंट आणि एक्सपेरिमेंट हा एकच आहे. तो तुम्हाला करावा लागणार. तो ड्रॉइंग शीट घ्या. ड्रॉइंग शीटवर काय करायचं ब्लँक शीट घ्या. कॉलेजची घ्यायला पाहिजे का नाही बाहेर मिळतं ते ब्लँक शीट घ्या किंवा तुमचं ड्रॉइंग बुक मधलं जरी पेपर काढला तरी चालते. ओके त्या ड्रॉइंग बुक मध्ये जरी काढलं रेग्युलर तरी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी चालतात. पहिला प्रॉब्लेम आहे, दुसरा प्रॉब्लेम आहे आणि हा तिसरा प्रॉब्लेम आहे. असे तिन्ही प्रॉब्लेम तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. ओके सो आता आपण बघूया. आता पुढचा पार्ट जो आपल्याला तो माहिती आहे ऑलरेडी आपण ते शिकलेलो आहोत. तरी पण आता आपण पुन्हा एकदा तो बघू अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे. आता ही झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम तयार. आता बघा पहिली कंडिशन काय पहिली कंडिशन काय पुन्हा एकदा वाचूया. when the line of stroke of the follower passes through the center of the camshaft म्हणजे कॅमशाफ्टच्या सेंटर मधून नाईफ एज फॉलोअरच दिलाय. एकदम सिंपल मेथड आहे. आता एकदम सिंपल आहे बघा पटपट सांगतो तुम्हाला काय करायचं. पहिला बेस सर्कल हे पण दिलेलं आहे 50 mm दिलेलं आहे. 50 मिलीमीटर रेडियस घ्या. बेस सर्कल ड्रॉ करा. बेस सर्कल ड्रॉ केल्यानंतर आता काय करायचं आहे. आता आपल्याला हे जे सर्कल आहे या सर्कलचे पार्ट करून घ्यायचे. कसे पार्ट करायचे दिलेलं आहे आपल्याला 100 पहिला बघा 100 डिग्री 80 डिग्री 90 डिग्री आणि उरलेला काय असेल ते 90 डिग्री अशा पद्धतीने पार्ट करून घ्या. नंतर आउटस्ट्रोक जो आहे हा 100 डिग्री जो आहे ह्याचे 6 पार्ट करून घेतले आणि आउटस्ट्रोक जो आहे 90 डिग्री ह्याचे 6 पार्ट करून घेतले. ते कसे करणार 100 डिग्री डिवायडेड बाय 6 इथं काय 90 डिग्री डिवायडेड बाय 6 काय ते डिग्री घ्या. त्या डिग्री मध्ये काय त्या हे अँगल टाका. प्रोटेक्टर घ्या आणि अँगल टाका या याच्यावर असे पार्ट्स तुम्ही 3 4 5 6 असे लिहून घ्या. 0 1 2 3 4 5 6 याचे पण काय करा तसंच 90 डिग्रीचे या इकडचे आउटस्ट्रोकचे 6 पार्ट करून घ्या. ह्याला पण नंबरिंग करून घ्या 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश 6 डॅश. ओके आता सेंटर मधून आता सेम ऍक्सिस आहे. सेम ऍक्सिसला काय करतोय आपण डायरेक्ट सेंटर मधून काय करायचं हे लाईन्स ड्रॉ करायच्या. ओके अशा पद्धतीनं लाईन्स ड्रॉ करा. लाईन्स ड्रॉ केल्यानंतर आता काय करायचं आहे कंपास कंपास घ्यायचा. कंपासनं जायचं वरती 0 टू ए तो 0 असणार आहे पहिलाच पॉइंट. 1 टू बी 2 टू सी हे डिस्टन्सेस दिसतात का नाही हे ए हे कंपासनं एक 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 डिस्टन्स घ्यायचं आणि इकडे ट्रान्सफर करायचं एवढंच आहे. हे जे दिसतात तसं आउटस्ट्रोक वरचं पण आहे बघा 0 हे जे डिस्टन्सेस आहेत हे जे आपण आता फॉर्म केलेले आहेत ते डिस्टन्सेस घ्या आणि इकडे प्रत्येक पॉइंटला त्या 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 पॉइंटला घ्या. आता 1 टू बी आहे मग इथनं कंपासनं हे 1 टू बी टाकायचं 2 टू सी 2 टू सी 3 टू डी 4 टू ई कंपासनं आर्क मार्क करत जायचं आणि काय करायचं हे जोडायचं. ओके अशा पद्धतीने हे जोडलेलं आहे बघा. इथं पण तेच केले आणि अशा पद्धतीने आपला हा कॅम प्रोफाईल तयार. एवढा असा हा कॅम प्रोफाईल आपला हा तयार. लक्षात आलं दिस इज द प्रोफाईल कॅम. हे पहिलं जे होतं ते बेस सर्कल होतं आतलं आणि हा तो प्रोफाईल कॅम. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही पहिली मेथड आणि दुसऱ्या मेथड मध्ये काय करायचं आहे. आता दुसरी कंडिशन बघा. दुसऱ्या कंडिशनला काय काय केले ते बघूया आपण. दुसरी कंडिशन काय बघा
when the line of stroke of the follower is offset by 15 millimeter. when the म्हणजे 15 मिलीमीटर ऑफसेट घ्या. आता काय करायचं, ऑफसेटला जर ऑफसेट आला, दोन्ही पैकी एक येणार पेपरला, एक तर हा येणार सेम ऍक्सिस किंवा हा येणार ऑफसेट येणार. ओके, दोन्ही सॉरी दोन्ही पैकी कोणताही एक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता ऑफसेटचा प्रॉब्लेम बघू. बघा ऑफसेटचा प्रॉब्लेम बघू. आता ऑफसेटचा प्रॉब्लेमला काय करायचं बघा. पहिला काय करायचं, पहिला महत्वाचं बेस सर्कल ते दिलेलं आपल्याला 50 मिलीमीटर दिलेलं आहे. बेस सर्कल घ्या आणि बेस सर्कल नंतर काय करायचं आहे, या ऑफसेट सर्कल. ऑफसेट सर्कल किती आहे दिलेलं आपल्याला, ऑफसेट 15 मिलीमीटर जो दिलेला आहे त्याचं तेच रेडियस घ्यायची आणि सर्कल ड्रॉ करायचं. असे दोन सर्कल आपले तयार झाले. त्यानंतर काय करायचं आहे, हे ऑफसेट सर्कल आहे, ऑफसेट सर्कलला टँजंट ड्रॉ करायची. ऍक्सिस दिसते का तुम्हाला टँजंट ड्रॉ केलेली. जस्ट अ मिनिट. दिसते तुम्हाला ऑफसेट सर्कलला टँजंट. त्याच्यानंतर बरोबर हा जो पॉइंट मिळतो की नाही, इथून काय करा, नाईफ एज ड्रॉ करा फॉलोवर. ओके, आता सेम तसं तिथे गेले तसं काय करायचं आहे, पहिले सर्कलचे काय करायचे पार्ट करून घ्यायचे 100 बघा इथून. हा आता इथं महत्वाचं आहे, इथं काय सर्कल अँगल टाकत असताना हा मगाशी कसा असं व्हर्टिकल इथून आपण अँगल सुरुवात केली, आता नाही. आता काय करायचं, हा जो पॉइंट आहे की नाही सेंटर हे जोडून घ्यायचं. ओके, त्यासाठीच तर ऑफसेट सर्कल आहे ना, ऑफसेट आहे म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, फॉलोवर तो ऑफसेट व्हायला पाहिजे, म्हणजे बाजूला जायला पाहिजे, सेम ऍक्सेसला असता कामा नाही. मग हा बाजूला गेला बघा, मग इथून अँगल टाकायला सुरुवात करायची. आता इथून 100 लक्षात आलं काय, इथून 100 टाकलंय बघा, इथपर्यंत आलं. मग इथून 80 परत 90 आणि मग अशा पद्धतीने ऑफसेट झालं. ओके, मग आता हे जे आपण ऑफसेट आपण हे जे पार्ट केलेले आहेत, आउटस्ट्रोकचे किती करायचे 6 पार्ट, सेम तसंच जसे मागच्या वेळी केलेलं तसंच याचे पण 6 पार्ट. आणि आता महत्वाचं हिथं एक वेगळं आहे, हिथं काय करणार, आता जे लाईन्स ड्रॉ करणार तिकडचे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट डायग्राम वरचे डिस्टन्सेस इकडे ट्रान्सफर करायचे आहेत. 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी, 4 टू ई, 5 टू एफ, 6 टू जी हे ट्रान्सफर करायचे. ओके, सो आता काय करायचं आहे बघा, ह्या प्रत्येक लाईन मधून, सो आधीच त्याच्या आधीची प्रोसिजर काय, या प्रत्येक पॉइंट मधून लाईन ड्रॉ करायची, पण ती कशी आहे ऑफसेट सर्कलला टँजंट. बघा याला टँजंट आहे की नाही लाईन, ही पण बघा ही टँजंट ड्रॉ करायची. आता 1 2 3 4 5 6 0 1 डॅश टी याच्या प्रत्येक पॉइंट मधून काय केलं तुम्ही, टँजंट सर्कलला टँजंट तुम्ही ड्रॉ केला. ड्रॉ केल्यानंतर आता डिस्टन्सेस आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी, हे आर्क या पद्धतीनं तुम्ही काय करायचे, डायमेन्शन्स तिकडचे घ्यायचे. कुठले घ्यायचे डिस्टन्स, हे डिस्टन्स कुठलं घेणार तुम्ही, 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी कुठलं आलं, डिस्प्लेसमेंट डायग्राम वरचं, हे लक्षात घ्या, ते विसरायचं नाही. हे डिस्टन्स आहे बघा, हे जी डिस्टन्स आहे खालून 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी, 4 टू ई, 5 टू एफ, 6 टू जी, म्हणून याला नंबरिंग आपण लेटरिंग काय करून घ्यायचं कळालं का तुम्हाला, बरोबर ते पॉइंट आपल्याला तिकडं ट्रान्सफर करायचे आहेत. मग हे पॉइंट्स तुम्ही ट्रान्सफर करा आणि मग ह्याच्यातून कर्व ड्रॉ करायचं. म्हणजे लक्षात आलं ऑफसेट्सला काय करायचं आहे,
ऑफसेट जर आला तर अशा पद्धतीने मेथड करायची आणि सेम ऍक्सिसचा मगाशी आपण दाखवले तुम्हाला. ऑफसेटला फक्त हे ऑफसेट सर्कल येणार, याला टँजंट येणार, इथनं नाईफ एज इथं काढायचा, इथून हे जोडणार आणि अँगल इथून टाकायला सुरुवात करणार. ओके, अँगल टाकताना इथून सेम ऍक्सिसला अँगल टाकताना इथून सेम ऍक्सिसला व्हर्टिकल ऍक्सिस आणि ऑफसेटला ऑफसेट. ओके, एवढाच फरक आहे. आणि महत्वाचं काय, लाईन्स ज्या ड्रॉ करणार आहे तर मगाशी कसं होतं डायरेक्ट सेंटरला, काही मुलं काय करतात ऑफसेटला पण काय घेतात ऑफसेट, हे सगळं करतात आणि की नाही लाईन्स इथं ड्रॉ करतात. तसं नाही, ऑफसेट सर्कल काढले ना आपण त्याला टँजंट आहे, तुम्ही सेंटरला चुकून जोडताय आणि नंतर लक्षात येते प्रॉब्लेम झाल्यावर, अरे आपण हे सेंटरला जोडले, काय उपयोग आहे, त्याचा मार्क सगळे जाणार तुमचे. तुम्हाला काय माहित पाहिजे की ऑफसेट सर्कल आहे म्हणल्यावर ऑफसेट सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, मग हे डिस्टन्सेस तुम्ही टाकून घ्या आणि मग हे आता काय करायचं आहे, जॉईन करायचे पॉइंट्स जे आलेले असतात त्या पद्धतीने आपण हे असं जॉईन करायचं. सो दिस इज अवर कंप्लिटेड टुडेज प्रॉब्लेम. ओके, लक्षात आलं. आता आपल्याला आपण काय बघितले, महत्वाचं काय, ही डायग्रॅम बघा, ही डायग्रॅम आपल्याला आज आपण हे शिकलोय की डिस्प्लेसमेंट डायग्रॅम ही युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड रिटार्डेशन मेथडनं कशी सॉल्व्ह करायची हे आपण बघितले. आता पुढचा जो प्रॉब्लेम असेल तो असणार आहे रोलर फॉलोअर. आता मी हे सगळं सेम असणार आहे, आता वेगळं काय बदल काही नाही. म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला 3 पद्धतीच्या डायग्राम येणार, एक तर तुम्हाला येणार युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा सिंपल हार्मोनिक मोशन किंवा युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड रिटार्डेशन. ह्याच्यात 3 मेथड आहेत, 3 मेथड पैकीच कुठली तर एक मेथडनं आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि पुढची जी कॅम्प प्रोफाईल जो आहे तो कॅम्प प्रोफाईल तुम्हाला काय करायचा आहे, 2 मेथड येणार, एक तर नाईफ असा इथं आता आपण जे बघितलं काय केलं, नाईफ एज, नाईफ एज मध्ये सेम ऍक्सिस किंवा नाईफ एज मध्ये ऑफसेट ऍक्सिस, हे 2 मेथड. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो रोलर फॉलोअर आहे. पुढचा जो प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला डिस्कस करायचा आहे तो रोलर फॉलोअर विथ सेम ऍक्सिस अँड सेम तसंच ऑफसेट ऍक्सिस. ओके, त्यानंतर आपले हे प्रॉब्लेम यातले संपतात. तर तुम्ही आता 3 हे जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्यातलं तुम्ही काय करा, घरी तुम्ही तिन्ही पद्धतीने डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करून मला फोटो काढून पाठवायचे डिस्प्लेसमेंट डायग्राम. आणि एक कुठली तर काय करा मेथडनं सेम ऍक्सिस आणि एक ऑफसेट ऍक्सिस असे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, सगळे प्रॉब्लेम काय ड्रॉ करायच्या येणं गरज नाही. डिस्प्लेसमेंट डायग्राम 3 पद्धतीच्या आणि दुसरं म्हणजे काय, हे नाईफ एज आहे तो सेम ऍक्सिस एकदा आणि एकदा ऑफसेट ऍक्सिस, एवढं फक्त येऊ दे मला. ओके, म्हणजे तुमचं 2-3 पद्धतीच्या तुमच्या डिस्प्लेसमेंट डायग्राम तयार होतात, 2 पद्धतीचे तुमचे कॅम्प प्रोफाईल तयार होतात डायग्राम. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल आता कशा पद्धतीनं यूट्यूबला प्रॉब्लेम टाकलेले आहेत ते प्रॉब्लेम बघा आणि या शनिवारपर्यंत मला ही असाइनमेंट्स कंप्लीट पाहिजे. अजून तुम्ही दुसरी असाइनमेंट जी आहे ती सॉल्व्ह केलेली नाही, बऱ्याच जणांनी अजून दुसरी असाइनमेंट पाठवलेली नाही, त्यामुळे दुसरी असाइनमेंट पण तुम्ही पाठवायची आहे. ती तुम्हाला सांगितलं आहे क्लेन्स कन्स्ट्रक्शन आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्याला असं ती असाइनमेंट सुद्धा आहे आणि तुमचा एक्सपेरिमेंट सुद्धा आहे, लक्षात ठेवा. आणि हे सुद्धा तसंच आहे, या असाइनमेंट आणि एक्सपेरिमेंट एकच आहे, त्यामुळे ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणारच आहे, पर्यायच नाही. ओके, जर तुम्ही वेळाने दिला तर तुम्हाला लेट मार्क्स मिळणार, काय असेल ते लोएस्ट मार्क देणार मी. जर लवकर दिला तर तुम्हाला जे चांगले मार्क्स मिळून जातील. त्यामुळं हा एक्सपेरिमेंटच आहे, लक्षात ठेवा. जो आपल्याला मॅन्युअल मध्ये आहे हा मॅन्युअल मधला एक्सपेरिमेंटच आहे, हे मी जे सांगालोय ते दुसरी असाइनमेंट आणि तिसरी असाइनमेंट. त्यामुळं तुम्हाला हे करावंच लागणार आहे, ते तुम्ही ड्रॉ करा आणि लवकरात लवकर मला शनिवारपर्यंत मला दोन्ही असाइनमेंट नंबर 2
असाइनमेंट नंबर 3 मी तसं त्याला असाइनमेंटलाच मी काय करणार एक्सपेरिमेंट नंबर 2 एक्सपेरिमेंट नंबर 3 असं मी नाव देणार. ओके. सो या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके. सो गुड बाय स्टुडंट्स.